नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओ सुरुवातीला तुमचं स्वागत करतो। आज आपण पाहणार आहोत लपलेली आकृती शोधा। मग लपलेली आकृती शोधा म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आकृतीचे काही भाग तुम्हाला प्रश्न आकृतीत दिलेले असतील। काय सांगतो व्यवस्थित समजून घ्या। प्रश्न आकृतीमध्ये तुम्हाला काही भाग आकृतीचे दिलेले असतील आणि उत्तर आकृतीत तुम्हाला ते अपूर्ण भाग या ठिकाणी शोधायचा आहे की कोणत्या आकृतीत तो लपलेला आहे। मग ह्या ठिकाणी तुम्हाला ए बी सी आणि डी असे 4 पर्याय दिलेले असतील, त्यात तुम्हाला ते शोधायचं आहे। आता कशा पद्धतीने शोधायचं या ठिकाणी आपण समजून घेऊया। पाहूया पहिला प्रश्न। या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो सुरुवातीला बघा, मी या ठिकाणी बघतोय एक तिरकस रेषा आहे, इथं पण आहे, पण ती एक चौकोनी जर बॉक्स केला तर इथं पण असू शकतो तो तिरकस, इथं पण आहे, इथं ती पूर्ण दिलेली नाही। दिसते का तुम्हाला? सी मध्ये तिरकस रेषा पूर्ण नाही, म्हणजे पर्याय क्रमांक सी गेला। इथं ती पूर्ण आहे। त्यानंतर इकडची जी रेषा आहे ती बघा अशी ही सरळ आहे आणि एक रेषा अशी तिरकस आहे। आता ही सरळ रेषा इथं पण दिलेली आहे, तिरकस पण आहे, इथं सरळ नाही, म्हणजे पर्याय क्रमांक बी गेला। इथं पण दिली आहे, इथं पण दिलेली आहे, पण बी आणि सी तर गेले, उरले काय आता ए आणि डी। आता या ठिकाणी बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी सरळ रेषेपासून इकडे जे टोक आहे त्या टोकापासून एक रेषा मधोमध जी तिरकस रेषा गेलेली होती त्या तिरकस रेषेला मधोमध टच होतंय। इथं ही तिरकस रेषा अशी हवी होती तेव्हा ते इथं मधोमध टच झाली असती, पण पर्याय ए मध्ये तसं दिलेलं नाही। मग उरला काय तुमचा पर्याय क्रमांक डी। बघा ही आकृती अशी तयार झाली, ही गेलेली तिरकस आणि ही आलेली सरळ ह्या पद्धतीने, म्हणजे पर्याय क्रमांक डी त्याचं योग्य उत्तर आपल्याला मिळालं। दुसऱ्यामध्ये शोधूया। आता तुम्हाला काही गोष्टी कळल्या असतील, आणखी दुसऱ्यामध्ये तुम्हाला आणखी चांगल्या पद्धतीने कळेल। बघा दुसऱ्या प्रश्नात काय सांगितलेलं आहे, या ठिकाणी तुम्हाला एक बाण दिसतो विद्यार्थी मित्रांनो। मग आता ही जी रेषा आहे ही इथं पण आहे, इथं पण असेल, या ठिकाणी आकृतीमध्ये कुठं लपलेली असेल, इथं पण आहे, इथं पण आहे, असं समजूया आपण। पुढे बघूया, सरळ रेषा आल्यानंतर एक तिरकस रेषा गेली आहे आणि एक सरळ 90 डिग्री मध्ये। इथं बघा 90 अंशाचा कोन तयार होतोय, तो इथेही तयार होतोय, तो इथं तयार होतोय, पण एक अशी तिरकस रेषा आहे ती इथून अशी गेलेली नाही, म्हणून बी येणार नाही। इथं तयार होतोय पण ही रेषा काय छोटी आहे, इथं जी तिरकस आलेली आहे ही रेषा सरळ हवी होती अशी, पण ती मोठी हवी होती। बघा या ठिकाणी मोठी रेषा दिलेली दिसतंय ना, या पद्धतीने। इथं नाही म्हणून सी पण गेला, इथं तर तशी नाहीच म्हणून डी पण गेला। मग उरला काय विद्यार्थी मित्रांनो? पर्याय क्रमांक ए। बघा हे बाणाचं चिन्ह, ही एक रेषा, ही एक रेषा, या पद्धतीने ती पर्याय क्रमांक ए मध्ये लपलेली आहे, म्हणून योग्य उत्तर मिळालं आपल्याला पर्याय क्रमांक ए। प्रश्न तिसरा बघूया। या ठिकाणी उलटा टी दिलेला आहे, तो या ठिकाणी नाही, म्हणून पर्याय क्रमांक ए तर गेला। पुढे बघूया, इथं टी आहे पण या टीची एक रेषाशी तिरकस जाते, त्रिकोणाला टच आहे, म्हणजे तो वरती जातोय, म्हणजे बी पण गेला। इथं पण सेम, पर्याय क्रमांक डी मध्ये पण तेच होतंय, एक रेषाशी वर जाते तिरकस, म्हणजे डी पण येणार नाही। मग उरला काय तुमच्याकडे? पर्याय क्रमांक सी त्याचं योग्य उत्तर। बघा विद्यार्थी मित्रांनो 3 प्रश्न सोडवले, याच्यात काही गोष्टी तुमच्या क्लिअर झाल्या असतील। आता तुम्हाला एक 4 आणि 5 आणखी सोडून देतो, नंतर तुम्हाला मी HW देतो। पाहूया प्रश्न चौथा, याच्यात काय दिलेले। बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी एक चौकोन तयार होतोय, इथं पण तयार होतोय, पण हा चौकोन जो आहे तो मोठा आहे, हा चौकोन हा छोटा दिलेला आहे। ही रेषा छोटी आहे, ही रेषा पण छोटी आहे बघा, म्हणून पर्याय क्रमांक ए येणार नाही। या ठिकाणी ह्या पद्धतीचा जो चौकोन आहे तो तयार होत नाही, म्हणजे पर्याय क्रमांक बी पण गेला। ह्याच पद्धतीचा जो चौकोन आहे तो इथं तयार होतोय। त्यानंतर इथं पाहूया, इथं सरळ रेषा इथं पण आहे, नंतर ही रेषा जी आलेली अँगल जो तयार होतोय असा, तो इथं पण तयार होतोय बघा। नंतर हा जो चौकोन तयार होतोय इथंही तयार होतोय,
म्हणजे पर्याय क्रमांक सी याचं योग्य उत्तर, कारण ह्याच पद्धतीने चौकोन या ठिकाणी दिलेला नाही, म्हणून डी पण येणार नाही. बघा विद्यार्थी मित्रांनो, ह्या पद्धतीने आपण योग्य उत्तर ते शोधू शकतो, म्हणजे पेपरामध्ये तुमचा एकही मार्क याचा कमी होणार नाही. एक शेवटचा प्रश्न बघतो आणि तुम्हाला SW देतो. बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी एक कोन दिसतोय 45 अँगलचा, 45 डिग्रीचा एक कोन आहे, 45 अंशाचा. मग तो ह्या पद्धतीने इथं जो आहे तो दिसत नाही, कारण ही जी इथं जो भाग तयार होतोय 90 डिग्रीचा म्हणजे 90 अंशाचा, तो या ठिकाणी व्यवस्थित तयार होत नाही, म्हणजे ए पण गेला. आता या ठिकाणी अशी आकृती तिथं नाही, म्हणजे बी पण गेला. आता उरला काय तुमचा सी. सी मध्ये अशा प्रकारचा कोन नाहीये, म्हणजे ही जी आकृती दिसते ही बघा एवढी इथं दिसत नाहीये, सी पण गेला. उरला काय तुमचा डी. आता डी मध्ये आहे का बघूया. हे 45 अंशाचा जो कोन आहे हा दिसतोय इथं असा. नंतर ही रेषा सरळ जाऊन ही पण सरळ गेलेली आहे. नंतर हा भाग खाली राईट अँगल मध्ये तयार झालेला आहे एल आकाराचा, इथं पण तयार होतोय, म्हणजे पर्याय क्रमांक डी याचं योग्य उत्तर. पहा विद्यार्थी मित्रांनो, 6, 7 आणि 8 हा तुमचा SW असेल. व्हिडिओ वाटल्यास थांबवायचा आणि प्रश्न सोडवायचे. पुढचे प्रश्न बघूया. 9, 10, 11 आणि 12 हा पण तुमचा SW आहे. असे एकूण 20 प्रश्न मी तुम्हाला देणार आहे. पुढचं बघूया 13, 14, 15, 16. इथे वाटल्यास तर स्क्रीनशॉट काढायचा विद्यार्थी मित्रांनो, आणि कमेंट मध्ये तेही कळवत चला की व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. चला विद्यार्थी मित्रांनो, 17, 18, 19 आणि 20 शेवटचे प्रश्न. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो, भेटूया उद्याच्या दिवशी पुढच्या व्हिडिओमध्ये.